आपल्यासोबत मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आहे. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, ज्या पद्धतीने दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही महापौरांच्या दालनाच्या बाहेर गेला होतात विचारपूस करण्यासाठी आणि त्यावरती जे आहे ते आता महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावरती आरोप केलेला आहे की अनेक गोपनीय कागदपत्रे जी आहेत ती त्या ठिकाणी होती, तुम्ही फोटो देखील काढलेला होता. एक तर मुळात ना बालिश आहेत, महापौर खूपच बालिश आहेत आणि मी कायम म्हणत असतात ह्या डोक्यावर पडलेले आहेत का, आणि कायम त्या सिद्ध करत असतात होय मी डोक्यावर पडली आहे. काय बोलावं ह्यांना. मी माझी पत्र आम्ही 30 मार्चपासून देत आलेलो आहे, त्या 30 मार्च ते आजपर्यंत उत्तरं आली नाहीत. याचा जाब मी म्युन्सिपल सेक्रेटरीच्या जे लोक कर्मचारी आहेत त्यांना मी विचारत होती, तुम्ही करता काय, तुम्ही ही पत्र महापौरांसमोर ठेवता की नाही. हा त्यांना नव्हताच प्रश्न, हा त्यांना होता. आणि त्या जर असत्या तर मी आतमध्ये गेली असती आणि मी त्यांच्या समोर या सगळ्या स्टाफला विचारलं असतं. एकतर महापौरांचं दालन हे कायम अख्ख्या मुंबईकरांसाठी उघडं असतं आणि मुंबईकर येऊन बसू शकतात, आपल्या प्रश्नाची उकल घेऊ शकतात. मी तर विरोधी पक्षनेता आहे. माझ्याकडे येणाऱ्या मुंबईकरांच्या पत्रांचं जर उत्तर महापौरांनी कुठल्या डिपार्टमेंटला पाठवलं, महापौरांचं काय मत आहे, हे जर माझ्यासारखेला कळत नसेल तर तुम्ही मुंबईकरांना कसं काय न्याय देणार आहात. आणि वर बालिश आरोप करतात. हो, मी गेले ना, मी चिडले, पण आपण किती वेळा पाहिलं आहे ह्या आमदारांनी फटकवलेत लोकांना. आम्ही ते तर नाही केलं, आम्ही शिवीगाळ नाही केली. मागच्या अगदी आठवडाभरामध्ये एका खासदारांनी ते तुमच्या कानात आले नाही काय, मुंबईतच घडलं ना, मग त्याच्यावर का नाही तुम्ही व्यक्त झालात. तुमच्या आपल्या शरीरावरती उंगली उठवली आणि बोलले, त्याच्यावर का ना तुम्ही व्यक्त झालात. तुम्ही म्हणजे किती स्वार्थी किंवा बेजबाबदार महापौर म्हणून म्हणायचं. माझं म्हणणं आहे, महापौर सुरक्षित असल्या पाहिजे, महापौरांचा सगळा रुतबा विधबा कायम असला पाहिजे, पण तो टिकला पाहिजे. त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न असले पाहिजे. मुंबईकरांसाठी 6-7 तासांनी तुम्ही घटनास्थळी पोचणार, मला सांगता झाड पडलं, तुम्ही पोचला, तुम्हाला पोचायचंच आहे, त्याच्यासाठी 2-3 गाड्या तुमच्या मागे पुढे असतात आणि त्या सगळ्या मुंबईच्या प्रथम नागरिकाला असतात. रितू तावडे म्हणून नाही, हा पण रुतबा हे सगळं आम्ही अनुभवलं आहे, पण आम्ही त्या पद्धतीने गेलो पण आहे. 6 तासांनी उशिरा पोचणं, मग काहीतरी भावनिक कारण देणं, मला त्याच्यामध्ये पण जायचं नाही आहे. प्रत्येक प्रश्नाला आलेल्या पत्राला उत्तर इतक्या उशिरा का मिळतं. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने गेलात, व्हिडिओ चित्रीकरण केलेला, तुमच्यावरती त्या ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल करणार आहे. ते ट्रेस पासिंग होऊ शकत नाही. तिथे जो माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी एक सांगते, मी लाईव्ह नाही केलं, यांच्या रीलप्रमाणे मी लाईव्ह नाही करत. मी व्हिडिओ घेतला आणि मला व्हिडिओ त्याच्यासाठीच हवा होता की सगळा स्टाफ उभा राहून एवढ्या मोठमोठ्याने बोलत होता. तो माझा जो प्रश्न होता की उत्तरं का मिळत नाही, तेव्हा मी असं म्हटलं, हा बघा, हा स्टाफ अशी जर मजा करत असेल तर उत्तरं कशी मिळतील. हा माझा प्रतिसंवाद आहे त्यांच्याशी आणि मी मोठ्याने बोलतेच. चीड आल्यानंतर मी कुठेही शिवीगाळ नाही केली, मी कुठला हातापायी नाही केली ना, मी कुठल्या कागदांची उडवाउडवी नाही केली. मी माझे पेपर जे मी तुम्हाला पाठवलेले त्या प्रश्नांची उत्तरं का नाही आली त्यांनी मला दाखवायला सुरुवात केली. मी 1-2 पाहिले, म्हटलं राहू दे, सगळी पत्र घेऊन माझ्या दालनात या. की माझी पत्र घेऊन आले होते, मी माझ्याकडे फोटो आहेत आणि मला माहिती होतं 100 चुवे खाके बिल्ली कैसी हात जाती आहे. तर जर असं काही घडेल तर आपल्याकडे तो पुरावा पाहिजेच आणि तो मी ठेवला आहे. CC कॅमेरे आहेत. माझं कुठलं वर्तन गैर होतं, माझ्या प्रश्नांची, पत्रांची, मुंबईकरांच्या पत्राची जर उत्तरं मिळत नसेल तर आम्ही तर शिवसेनेच्या मुशीतच जन्मलो आहे. तुम्ही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात ते नाही मी केलं आहे, मी मुशीत जन्म घेतला आहे, आम्ही आहे तशीच आहे. महापौरांचं असं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांना दमदाटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्मचाऱ्यांना दमदाटी दिली, तुमचं काय गेलं. जे कामचोर आहेत त्यांना दमदाटी दिलीच पाहिजे. मग जे बाकी आता आमदारांनी मारामार केल्या काय त्याच्यावर तुमचं लक्ष नाही का. मी कर्मचाऱ्यांना दमदाटी नाही, मी मोठ्या आवाजात विचारलं का करत नाही, उत्तरं का आली नाही, माझे व्हिडिओ आहे. तिला पण असेल दम, तुम्हाला काय राग आला. कामचोर आहेत मग द्यायला नको. त्यांचं पुढं असंही देखील म्हणणं की ज्या पद्धतीने तुम्ही आलात, महापौराचं दालना हे ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षा तिथून सुरू होतो, परंतु तुम्ही बाहेरचं तुमच्या महापौर दालनात तुमच्या बाजूला कोणी बसलेलं चालतं.
तुमच्या पक्षाचे म्हणून मग मी विरोधी पक्ष किंवा सहकारी नगरसेविका नाही चालत? हा कुठला काय बालिशपणा चाललाय तुमचा? मी नक्की विचारलंय जा. कोणाला विचारलंय? मी MS डिपार्टमेंटला विचारलं. त्या सगळ्या बिचाऱ्या माझ्याकडे घेऊन आली पत्र, माझी पत्र घेऊन आले. मी तुम्हाला दाखवते माझं पत्र, त्याच्याबरोबर त्यांनी केलेला ड्राफ्ट आणि त्याच्यावर रितू तावडेंची नसलेली सही. महापौरांचं असं म्हणणं आहे की MS तुमच्या अंतर्गतमध्ये काम करतात. त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला ही सर्व कागदपत्रे दिली, ज्या पद्धतीने फोटो वगैरे काढण्याचा प्रयत्न केला. MS कोणाचाच नसतो. म्युन्सिपल सेक्रेटरी हे वेगळं डिपार्टमेंट आहे जे सगळ्यांना गाईड करत असतं. आता सत्ता तुमच्याकडे सगळे असणार, पण विरोधी पक्ष हा ज्याला आपण संविधानिक पद म्हणतो, ज्या काहीतरी अजून MSने एक शब्द वापरले, म्हणजे महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्टँडिंग आणि विरोधी, ही 5 पदं तिथे इम्पॉर्टंट आहे. तर मी बोलल्यानंतर यायचंच आहे MSला. आणि काय खरं काय खोटं हे मी जर त्यांच्या समोर विचारते आणि तो स्टाफ सगळ्यांसाठी असतो, तुमच्या काय घरून आणलंय का? पुढे जाऊन त्यांनी असंही म्हणाले की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये खिचडी घोटाळे, अनेक घोटाळे ज्या पद्धतीने तुम्ही केलेलं आहे ते मी बाहेर काढणार, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मुळामध्ये मी ना खरं बोलणार नाही, पण मी ना आता दाखवेनच एडवर्डमध्ये काय काय तुमच्या केलं आहे वगैरे. ठीक आहे, मरू दे. तुम्हाला आजही वाटतंय ना चुकीचं आहोत, तर नक्की करा. कुठेही तुम्हाला कोणी बांधलं आहे? कोणीच नाही बांधून ठेवलं आहे. फक्त असे बालिश आरोप करून तुम्ही नाही मोठ्या होणार, कारण तुम्ही छोटंच काम करताय, तुम्ही कामच नाही करताय असं मुंबईकर आता बोलायला लागले. आलेल्या ज्या व्हिडिओ येतात ना यूट्यूबवर म्हणा, रील, त्याच्या खालच्या ना कमेंट्स जरा वाचा वेळ काढून. कुठल्या कामात व्यस्त असतात देवाला माहिती. शेवटच्या म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही गेलात त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की भविष्यात कुठल्याही दुसऱ्या महापौरला त्रास सहन करावा नाही, यासाठी मी कोर्टामध्ये देखील दाद मागणार आणि संपूर्ण लढाई या ठिकाणी लढणार मी. महापौर हेरिटेज बंगला सगळ्या वॉल वगैरे तोडले आहेत, ते असंच सांगतायत आणि उपभोग घेत आहेत. हे चुकीचं आहे हो. हेरिटेज बंगल्याला तावदानसुद्धा बदलता येत नाही. ह्यानी तर अख्ख्या भिंतीच काढलेत. ह्याच्यावर कोण बोलणार की नाही? म्हणजे तुम्ही काही करायचं, कुठलाही डान्स, आणि आम्ही बोलायचं पण नाही. ही काय तुम्ही काय माझ्या काय हेडमास्टर आहात? तुम्ही असाल तुमच्या पक्षात. मी मुंबईकरांसाठी आणि मी नागरिक आहे. मॅडम, NDTV मराठीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेनहोल उघडे, आपण पाहतोय की साकेनाका परिसरामध्ये ज्या पद्धतीने घटना घडली, त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं उबाटा गटाचा नगरसेवक आहे, तो त्या ठिकाणी का पोचला नाही, असे देखील त्यांचं म्हणणं आहे. कोण नगरसेवक वगैरे राहू दे, गेल्या 24 तासात इतक्या मोठ्या घटना घडल्यानंतर तुम्ही 24 तासात राबून उरलेल्या लावून घेणं किंवा आता उघडं मला तर तुमच्याच कुठल्या तरी एका चॅनलनी दाखवलं आहे की झाकण उघडं आहे, तिथं कोणी नाही, काही नाही, आणि हे काय बोलावं. शी. धन्यवाद ताई, आमचं जे बातचीत केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सर, रिस्वान शेख, NDTV मराठी, मुंबई.